पाटील मैदानामध्ये ॲज अ बॅट्समन आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये तो आलाय तर बॉलिंग मार्फत पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज आहेत. डावाची सुरुवात होती आहे. दुसऱ्या आपला आपण जातोय. धावा चेस करायच्यात 72 61 आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना विश्वास पाटील ज्या खेळाडूने 6 बॉलला 6 षटकार 12 बॉलला 12 षटकार विक्रम केलेले आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. आज 40+ क्रिकेट विश्वामध्ये सुरुवात या डावाची तो षटकारासह करतोय. क्या बात आहे, जबरदस्त सुरुवात झालेली आहे. पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच 61 धावांचा आणि त्या 61च्या पाठलाग करत असताना आपण पाहतोय तोंडरे गावातील एका नामांकित खेळाडूनं विश्वास पाटीलनं केलेली धुवाधार सुरुवात. दुसरा बॉल आहे, टॉस झालाय, बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटर रीड करू शकले नाहीयेत. चांगला चेंडू आहे, इलिगेशननं भरलेली गोलंदाजी, कारण अशा प्रकारचे चेंडू ज्या वेळेला डिलिव्हर्ड होतात त्यावेळेला बेनिफिट मिळतो बॉलर्सला. आणि हा टॉस झाल्यानंतर बॉल आपण पाहिला की बॅटवरती येणं एवढं सोपं राहत नाही. ते अक्षरशः आता इथे आपल्याला पाहायला देखील मिळालंय, यात काही शंका नाही आहे. स्ट्रायकेंडला फलंदाज देखील आता सज्ज असणार आहे. बॅटिंग करण्यासाठी आपण फलंदाज पाहतोय. उजव्या हाताने खेळण्यासाठी विश्वास पाटील. ओ वन्स अगेन फिंगर रोलर, द मॅजिशियन फ्रॉम काव्या स्पोर्ट नांदगाव. आणि नांदगावच्या या संघामधून खेळत असताना आपण पाहतोय बॉलरचं जबरदस्त इथे मात्र आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. वैभव त्याचं नाव आहे. बॉलिंग करत असताना रायगडच्या टायगरला अर्थातच विश्वास पाटीलला त्याने इथून मात्र या 2 बॉलवरती हातखंडा लावलाय. फ्रंटला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर बॉलला टॉस करता येते, सो हा एक बेनिफिट मिळतो. ओ टॉस झालाय, वन्स अगेन टॉस झालाय. बॉलिंगला जबाबा अपरकट खेळलेत विश्वास पाटील. 1 रन आपल्याला पाहायला मिळते. सेकंडचा कॉल समोरून नाही आहे, फक्त हुलकावणी दिली जाते. थ्रो झालेला आहे. दरम्यान पाहायला मिळेल आपल्याला इकडे एक सिंगल या बॉलवरती. टोटलला 7 धावा लागलेल्या आहेत. सुरुवातीच्या पहिल्याच बॉलला षटकार, त्यानंतर 2 बॉल डॉट आणि त्यानंतर चौथा बॉल जिथे आपण एक सिंगल येताना बघितली आहे. एकूण धावा झालेल्या आहेत 7. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. पाठलाग करायचा 61 धावांचा. 12ची सरासरी पर ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायचे. स्ट्रायकेंडला आपण पाहतोय मंगेश भगत आपण पाहतोय स्ट्रायकेंडला. हवेत खेळले, उंच बॉल, बिहाइंड विकेट येणार बॉल आणि इथे बघा मिस्टेक झालेली आहे. बॅकअपची आवश्यकता होती आणि बॅकअप तिकडे मिळाला फिल्डर्स कडून. तोपर्यंत धावा घेण्यासाठी उत्सुक होते दोनही फलंदाज आणि 2 धावा सहज गतीनं आपण पाहतोय घेत असताना दोन्ही खेळाडूंना. रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या अंतर्गत भरपूर चांगले पॉपिंग स्क्रीजचा पूर्णपणे वापर करतायत. फॉर्च्यून विकेट आहे. या विकेटवरती आपण धावा बरसताना बघितल्यात. 70+ धावा देखील झालेल्या आहेत 5 ओव्हर्समध्ये. धावा चेस देखील आपण सहज गतीनं होताना बघितल्यात. जसं की आपण पाहिलं की आताच फिल्डिंग करणाऱ्या संघानं 72चा चेस केलेला आहे. शेवटच्या बॉलमध्ये तो चेस झाला होता समोरून जर्मन कामुटीच्या विरोधामध्ये. ओ सुपर बॉल आहे, जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल आपण पाहतोय की विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक 1 संपलं. पहिल्या षटकाचा डाव ज्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिलेले. षटकार खाल्ल्यानंतर देखील फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही या गोलंदाजासाठी, कारण की रायगडचा बेस्ट खेळाडू समोर तरी मला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग पाहायला मिळालं, कारण विश्वासला पूर्णपणे त्यानं थांबवलं. मिस्ट्री स्पिनर्सचा वापर ज्या वेळेला मैदानामध्ये होतो, ऑर्थोडॉक्स स्पिनर्स ज्या वेळेला वापरले जातात त्यावेळेला मोठ्या मोठ्या खेळाडूंना देखील आपण पाहतो की शांत ते करतात. आणि हे सध्याचं टेनिस बॉल क्रिकेटचं, रबर बॉल क्रिकेटचं जर विकेट मी म्हणेन की तिच्यामध्ये कुठल्या प्रकारचा ओलावा नसेल तर पहा, फटका चांगला, फटका भरपूर चांगला. विश्वास पाटील थांबेलच कसा, पुन्हा ठोकला.
लबा फुल टॉस हलक्या हाताने खेळलेत, गॅप शोधली आहे तिकडे. समोरून फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एक रन घेण्याचा मनसोबा विश्वास पाटीलचा राहिलाय आणि सिंगलनं आपण पाहतोय धावसंख्या पुढे ट्रॅव्हल होताना, मायग्रेट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. संख्या फळकावरती एक नवा आकार येतोय. 16 धावा डुएल डिजिटमध्ये आपण पाहतो. विदाउट लॉस बॅटिंग होती ती म्हणजेच पाळे संघाची. उसरली संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्फत खेळाडू तयार देखील समोरून. ओ इथे जबरदस्त बॉल आहे, हलकासा टर्न दिलाय बॉलला आणि टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय अगदी बॅटरला मात्र पूर्णपणे बीट केलाय. डॉमिनेट सिस्टीम, बॉलर्स कडून स्पिन बॉल टाकायची जी मी म्हणेन की फ्रिक्वेन्सी आहे, कन्सिस्टन्सी आहे, ती कंटिन्युअस त्यांनी चालू ठेवलेली आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये डाव सुरू आहे. धावांचा पाठलाग 61 करायचा. इथेही टॉस झालाय बॉल, इथेही बॉल चांगला आहे, इथेही बॉल जबरदस्त आहे. मिडल स्टिकला बॉल डिलिव्हर करतायत, ऑफ स्टिकच्या बाहेरून बॉलला आपण पाहतो वळवतायत. तिरप्या रेषेतला वळण मिळतंय बॉलला. जबरदस्त बॉलिंग आहे. स्पिनर्स ऑन द अटॅक. बारक्याने नुकताच म्हटलं की इथे खेळताना देखील तेवढेच चॅलेंजेस आहेत. त्या चॅलेंजेसचं कारण हे आहे मित्रांनो, कारण सध्याचं आपण ग्रामीण क्रिकेट जर बघितलं ना तर आपल्याला तिकडे जास्त फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग पाहायला मिळते आणि ज्यावेळेला 40+ मध्ये आपण येतो त्यावेळेला मीडियम पेसची गोलंदाजी, त्यामुळं तिकडून इकडे आलेला जो खेळाडू आहे त्याला थोडंसं कठीण जातं बॅटिंग करण्यासाठी. आणि स्पेशली आपण जर पाहिलं ना तर स्पिनरच्या अगेन्स्ट खेळताना सगळ्यांच्याच नाकावरती शेंबूड येतो, हे मात्र नक्की आहे. मग तो मोठा खेळाडू असू दे अथवा छोटा खेळाडू असू दे. समोर खेचून मारलाय फ्रंट फुटला, फ्रंट लाईन अटॅक मंगेशच्या बॅट मधून घणाघाती प्रहार आणि षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. पहा इथून मात्र आता आपण पाहतोय की या षटकातून आलेला षटकार इम्पॅक्ट टाकणार आहोत, यात काही मात्र शंका नाहीये. धावसंख्येला एक नवीन आकार मिळतो. एकूण धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती 22 आपल्याला 11च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना आपण इथून पाहिलं उसरली संघाच्या खेळाडूंना. 18 चेंडू आणि आता इथून 39 धावांची गरज आहे. प्रत्येकी षटकामागं 13.00 ची सरासरी आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. विकेट वाचून खेळत आहेत दोन्ही खेळाडू, त्यांना माहिती आहे डेथ ओव्हर्समध्ये धावा येण्याचे चान्सेस आहेत. सुरुवातीला आपण पाहतो की फ्रंटलाईन बॉलिंग अटॅक जो आहे तो चांगला राहतो, त्यामुळे विकेट वाचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. रिसेंट ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार इम्पॅक्ट टाकणारे होते, त्यातून आपण धावा बनताना बघितल्या. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरला आपण बघितलं की फक्त 9 धावा आल्या होत्या. सो आतापर्यंत कॅपिटलाइज ओव्हर एकही आली नाही आहे. एकूण धावा ज्या आहेत त्या आपण पाहतोय 22 झालेल्या आहेत आणि आता गरज आहे ती म्हणजेच 18 बॉलमध्ये 39 धावांची. प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी आता आहे. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. ज्या खेळाडू तुम्हाला सर्वांना वेळ लावला मित्रांनो तो हा खेळ. अगदी चातक पक्षाप्रमाणे आपण ज्या खेळाची वाट बघतो, जो खेळ खेळण्याची उत्सुकता दाखवतो तो हा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. त्याचा आपण सर्वजण इथे आनंद घेतात. 13ला 39 आवश्यकता असताना ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज तयार झाले. विश्वास पाटील. ओ सुपर्ब, फ्लॅट मारायचा प्रयत्न आहे. 4 रन मिळतील इथे, या 6 मिळतील हे पाहणं आता गरजेचं आहे. 6बॉलला रीड करतायत, वेट करतायत, त्यानंतर सेट स्ट्रोक मारतायत बॅटिंग करत असताना विश्वास पाटील. आणि नक्कीच आपण पाहतो आतापर्यंत तिसरं षटक चालू आहे ज्याच्या पहिल्या बॉलला या खेळाडूने षटकार मारलाय मित्रांनो. याच तर दहशतीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आणखीन एक हॅमर केले बॉलला, चाबूक स्ट्रोक, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी टॉप, ओव्हर दी टॉप, चौकार.
बॅटिंगला जबाब आहे. धावा चेस करत असताना आपण पाहतो ज्या फलंदाजीची गरज आहे ती फलंदाजी दाखवत असताना समोर रायगडचा टायगर. प्रत्येकी संघाचे संघनायक इफ एखादा खेळाडू यावं आणि त्यांनी आपापल्या जो काही आपला फूड लायसन इथं जमा झालेला आहे घेऊन जावा. तो बघा बिर्याणी झालेल्या आहेत आपापल्या खेळाडूंसाठी आपण घेऊन जाव्या आणि कोठ्यामध्ये जेवढ्या लिहिल्या तेवढ्याच घेऊन जा प्लीज. व्हेज असतील नॉन व्हेज असतील. ओनली व्हेज आहेत. ओके 16-39ची आवश्यकता आहे. श्रावण महिना सुरू 29ची आवश्यकता आहे. श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे व्हेज बिर्याणी आज. आणि ह्या एकताच आपण पाहतो सचिन इथे पहा हा बॉल हवेत आहे. ज्यांची चान्स कोणती चुकी नाही आहे. मोठा विकेट महत्वाचा विकेट. विश्वास पाटीलचा डाव संपला. सगळ्या खेळाडूंना मात्र मी म्हणेन की ही एक मोठी मोमेंट आहे त्यांच्यासाठी. क्रिकेटमध्ये ज्यावेळेला मोमेंट्स घडतात बघा त्यांना पण कॅच करत जातो ना. संधी मिळते तिला आपण कॅच करत जातो ना त्यावेळेला आपण जिंकतो ती मॅच. ती जिंकण्यासाठी तुम्हाला ज्या आता प्रयत्नांची गरज आहे ते प्रयत्न तुम्हाला ठास द्यावे लागतील. आठव्या बॅटनं खेळत मिड विकेटला बॉल गॅप आहे तिकडे. फिल्डर पाठलाग करतायत. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. थ्रो देखील आपण पाहतो भरपूर चांगला झालेला आहे. डेंजर एंडकडे बॅटर सेफ आहेत. बॅटर सेफ आहेत. त्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल आता रन इथून मात्र येत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. टोटल 14 बॉलमध्ये 27ची आवश्यकता आहे. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय झालेल्या आहेत. 14ला 27 अजूनही मॅच मी म्हणेन की दोन्ही संघाकडे आहे. दोघांनाही या मॅचला जिंकण्यासाठी समसमान संध्या त्यांच्याकडे आहेत. केतन मेहर मागून बिहाइंड द विकेट त्यांना पाहतो. विकेट किपरची भूमिका आणि यस्तान मागून ते कानमंत्र फिरवतायत. हवेत गोलंदाजी करण्यासाठी समोरून गोलंदाज सज्ज आहे. वेगवान बॉल यष्ठ्या उद्ध्वस्त केल्यात. यष्ठ्या वाकवल्यात तिकडे. अजून एक या मॅचला कलाटणी देणारा क्षण आपल्याला पाहायला मिळेल. काव्या 11 नांदगाव संघासाठी घडला जातोय. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज बाद झालाय. टेप चालू घातली तुम्ही घ्या चहा घ्या हो दादा. हा अंदाजी होणं म्हणजे काव्या 11 नांदगाव संघाला पुन्हा एकदा त्या रुलिंग ट्रॅक वरती आणणं आणि ते करतोय अक्षरशः भूपेंद्र. स्वतः आपण पाहतो पॅकर आहे त्या संघाचे पुरस्कर्ते देखील राहिलेले आहेत आणि आज आपल्या संघाला वाचवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ती त्यांनी मात्र करून दाखवली आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकामधून. समोरून नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेत. आणखीन एक चांगला बॉल. लाऊड शाउट पंचांकडे मोठी अपील. पंच अपिलीला फेटाळतायत. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा समोरून आपण पाहतोय आणि इथून षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते. 34 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 27 धावांची आवश्यकता असणार आहे. क्या बात आहे डीजे. A good night's rest. आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रुपेश जुलवेकर तुम्हाला इथे प्रेमांचं आग्रहाचं आमंत्रण करतात आणि महेश भोईर देखील तुमची ते वाट बघताय. त्यामुळे आपण व्यासपीठावरती यायचं. श्रीचंदजी भंडारी साहेब या प्लीज आपण मंचावरती. आपलं स्वागत आहे. मॅचमध्ये आता आपण पाहतोय रोमांच अजून वाढत चालला. केतन मेहर 4थ्या षटकाला टाकण्यासाठी सज्ज झालेत. 12ला गरज आहे 27ची. 2 विकेटचा लॉस
34ला 2 पडले आहेत बॅटिंग करत असताना. इथून मात्र पाहूयात काय घडतंय काय बिघडतंय. इम्पॉर्टंट ओव्हर राहील आता. मिस्टर स्पिनर बॉल टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय मात्र इथून बेट झालेत त्या. सेकंडचा कॉल तिकडून आहे परंतु नकार दिलाय नॉन स्ट्राईक एंडकडून, कारण त्यांना माहिती आहे विकेट वाचवणं फार गरजेचं आहे. चांगला चेंडू राहिला, डॉट बॉल होता म्हणावा लागेल, परंतु बाईची धाव घेत असताना लेग बाईची एक सिंगल इथून मात्र बॅटिंग करत असताना संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता इथून आपण पाहतो अजून रोमांचक बनत चाललेली आहे. सुपर मॅच. सगळ्या प्रेक्षकांना आता इथून आपण पाहतो ही मेजवानी आहे. बॅकफुटला जाऊन खेळलेत, जागा बनवली आहे, रोम बनाया और बल्ले के बीचों बीच लिया. फटका जबरदस्त आहे. 6 धावा आहेत. वेडावली मनमा इथून आपण पाहतोय तयार झालेले बॉलिंगसाठी. ओ इथे हा बॉल टप्पा पडला आहे. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये. एक तेरी तो एक मेरी. आता इथून आपण जर विचार केला येणारे 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. सामना रोमांचक मोडवरती दोन्ही संघाकडे. आता इथून आपण पाहतोय की समसमान संध्या आहेत, समसमान संध्या आहेत. पुढचा बॉल यावेळेला पहा. इथून फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग बनावी लागेल. सिंगल तिथे सहज प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे. 9ला 20ची आवश्यकता होती. आता येणारे बॉल बाकी आहेत 8 आणि 8ला 19 धावांची आवश्यकता आहे. सामना आपल्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. गोलंदाज तयार आहे. केतन मेहर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. समोरून फलंदाज देखील सज्ज आहेत. इम्पॉर्टंट बॉल राहिला. ओ फिंगर रोल केलेत, फिंगर रोल केलेत. चांगला चेंडू आहे, त्यात काही मात्र शंका नाही आहे. जबरदस्त बॉल आहे. अगदी नाका जवळून या बॉलचं मायग्रेशन पाहायला मिळालं. टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर मात्र आपण पाहिलं की बॅटर बॉलला रीड करू शकले नाही. टप्पा पडल्यानंतर टॉस झाला बॉल आणि बॅटरच्या अगदी मी म्हणेन की बॅटच्या रीच पासून फार दूर होता बॉल, त्यामुळे निर्धाव बॉल आला. इम्पॉर्टंट बॉल राहील. 7ला 19ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 3 मोठे फटके, एक सिंगल, षटकार चौकार 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 एक सिंगल असे समीकरण बरेच विकल्प आहेत सध्या तरी. ओ इथे हाही बॉल चांगला आहे, हाही बॉल जबरदस्त आहे. केतन मेहरने इम्पॅक्ट टाकलाय या मी म्हणेन की ओव्हर मध्ये. आता शेवटच्या 6 बॉलमध्ये 19ची आवश्यकता असणार आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पहा. जशी विश्वास पाटीलची विकेट आली त्यानंतर आपण पाहिलं की जी गोलंदाजी झाली होती 3rd ओव्हरमध्ये, तिथून जो कमबॅक झाला तो कमबॅक तसाच कंटिन्यू ठेवला आणि तिथून आपण पाहतो तो कंटिन्युअसली वर्क होत असताना कन्सिस्टन्सी काय मॅटर करते हे केतन मेहरनं मैदानामध्ये दाखवलं. आता शेवटच्या 6 बॉलचा वाजवी खेळ बाकी आहे आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी संघाला 19 धावांची आवश्यकता असणार आहे. रोमांचक मॅच. प्रेक्षक वर्गाला मेजवानी म्हणावी लागेल येणाऱ्या 6 बॉलमध्ये. चला स्पीड अप करा. अंतिम षटकासाठी आता इथून आपण पाहतोय हेमंत भगत स्वतः गेलेत, ॲज अ विकेट किपर काम केलं आणि आता ते गोलंदाजीला करण्यासाठी आपण पाहतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आपण त्यांना इथे पाहू शकतो. फुल टॉस आहे, फुल टोल वसूल, नो बॉल कॉल. कहाणी में ट्विस्ट. दैव देता आणि कर्म देता. अजूनही मी म्हणत की 6 बॉल आहेत. क्या बात आहे. बासरी नाही मी म्हणेन की पुंगी वाजवली आता गोलंदाजी बॅटरनं, कारण या षटकाराने इम्पॅक्ट पडला या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि आता गरज आहे ती फक्त 12 धावांची.
6 चेंडू 12 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हरेल, जादूच्या आकडांचा खेळ. टेनिस क्रिकेट समोरच्या दिशेला खेळलेत. फिल्डर आहे तिकडे. 1 रन आपण पाहतोय घेतलेली आहे. दुसऱ्या धाबेसाठी जगरूर खेळाडू निघालेत आणि दुसरी धाव देखील आपण पाहतो इथे कंप्लीट केली जात आहे. 5 ला 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही दोन्ही संघाकडे संधी आहेत. मी म्हणेन दोन्ही संघाकडे संधी आहेत, यात काही मात्र शंका नाही आहे. विकेटचं आपण पाहतोय गुणधर्मामध्ये आता जर पाहिलं तर सुकी विकेट आहे, त्यामुळे ड्रायनेस आहे विकेटमध्ये, त्यामुळे स्पिनर्सला थोडी मदत मिळणार आहे. आणि जर मी म्हणेन की याच विकेटमध्ये आपल्याला जर मॉइश्चरायझर पाहायला मिळाला तर मग फायदा मिळतो तो बॉलर्सला, स्पेशली फास्टर्सला. ओ उडवलाय, क्वालिटी ब्रिलियंट बॅटिंग आहे, क्या बात आहे. या बॅटरचं कौतुक केलं पाहिजे. काय रीड करतायत बॉलला, टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीनं पिकअप करतायत, जबरदस्त बॅटिंग आहे. षटकाराने इम्पॅक्ट पडला, मॅच खुली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. बॅटिंग करत असताना मेघनाथनं दाखवले ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे. जवळपास 8 चेंडू तो खेळलाय. आमंत्रण आम्ही त्यांना देतो की आपण याचं मॅन ऑफ द मॅचचं टायटल घेण्यासाठी. यानंतर लुझर वर्सेस लुझर लढाई होणार आहे. पराभूत झालेले 2 संघ आता एकमेकांच्या आमने सामने येतील. एक संघ राहिलाय. आता नुकताच मॅच जिंकलेल्या संघानं 4 पॉईंट्स अर्जित केलेत. 2 पॉईंट्स केतन मेहरच्या नांदगाव संघाकडे आहेत आणि बाकीच्या 2 संघाकडे 0-0 पॉईंट्स आहेत. सो त्यांची आता इथून आपल्याला लढाई पाहायला मिळेल. क्लॅशला अजूनही आपण पाहतो लिगसी मेंटेन ठेवतायत सर्व संघ. काय सांगाल आता, सामना अगदी फसला होता. 4थ्या क्रमांकावरती संधी मिळाली आणि या संधीला अगदी तुम्ही मी म्हणेन की योग्य रीतीने हाताळलं. सो क्रिकेट खेळत असताना काय म्हणजे इच्छा आणि आकांक्षा होत्या आणि कशा पद्धतीने बॅटिंग केली? हॅलो, रबर बॉल खेळताना मी पहिल्यांदा खेळतोय, कारण जास्त खेळलो नाही आम्ही आणि प्रॅक्टिस पण नाही, पण रेग्युलर खेळतो त्याच्यामुळं थोडासा हे विश्वास होता का मी जिंकून दे. नक्कीच विश्वास पाटीलची विकेट आली होती. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि त्या मोमेंटला अपोजिट संघानं पकडून देखील धरलं होतं. शेवटच्या मोमेंटला असं वाटलं की 80% मॅच त्या संघाकडे आहे, परंतु त्या मॅचला तुम्ही कन्वर्ट केलं. भरपूर चांगली बॅटिंग झालेली आहे, त्याबद्दल नक्कीच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ. एकंदरीत काय सांगाल या जनरेशनला? आपण सध्या तरी मिलेनियर्सला पाहतो खेळताना, सो क्रिकेट खेळताना काय काळजी घेतली पाहिजे?
तेच फक्त काळजी घ्या का काय अपघात नाही झाला पाहिजे आणि खेळ चांगला आहे आणि खेळ आरोग्यासाठी चांगलाच असतो. क्या बात आहे. नक्कीच हे होते मेघनाथ पाटील सर, मॅन फ्रॉम तोंडरे. भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली. 8 बॉलला 26 धावांची एक विस्फोटक इनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि आपल्या संघासाठी दुसरा विजय मिळवण्यासाठी त्यांचं हे महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. थँक्यू. चला स्पीडअप करायची विनंती आहे. चला लालचंद गावण सरांना विनंती आहे की आपण यायचं आहे. लालचंद गावण सर आपण या प्लीज. तसेच सचिन कडू सर आपण देखील या. एक मॅचला पंच आपल्याला पाहिजेत राईट. सचिनजी कडू सर या. हॅलो. चला आपण नेक्स्ट मॅच इथे पाहू शकता. पालेश्वरी विपक्ष कामोटे म्हणजे उपविजेता संघ, जे या संघाने दोन्ही मॅच पहिल्या सामन्यामध्ये हारलेले आहेत. त्या सामन्याचं आपण प्रेक्षेपण इथे पाहतो. प्रथम नाणेफेक जिंकले मला वाटतं कांबोडी संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतर पालेश्वरी संघ कशा प्रकारे कमबॅक करतोय हे पाहणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये आपल्याला 5 गोलंदाज तर वापरले जातीलच. 5 षटकामध्ये किती धावांचं समीकरण ठेवतं हे पाहणं गरजेचं आहे. इथे पाहिलं तर सुंदर अशी मैदान आज या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. यस, पुन्हा गोलंदाज यावेळी टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर कुठेतरी एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज सुलक्षण यावेळी येतोय मैदानावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली त्याची पहिल्या चेंडूवर सुरेख गोलंदाजी. फलंदाजी यावेळी पाहतो आपण स्ट्रायकर इनला. आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू होता. सुरेख चेंडू म्हणजे म्हटलं तर ड्राईव्ह केला चेंडू होता. कदाचित
नक्कीच एक 2 चेंडू निर्धाव आपण पाहतो. गोलंदाज फलंदाज इथे मनोज भगत आणि प्रदीप उळवेकर अशी जोडी सज्ज आहे. मैदानावरती पाहिलं तर 5 षटकामध्ये किती धावांचं पाठलाग करतोय पाहणं गरजेचं आहे. मनोज भगत यावेळी क्यू कट चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पॅडला आदळतोय. एक सुद्धा धाव नाही आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे पाहिलं तर हा गोलंदाज नक्कीच मनोज भगत खेळत आहेत स्ट्रायकर इनला. आणि मनोजचं विश्लेषण पाहिलं तर याच मैदानावरती 100 धावांची बहारदार खेळी केली होती या मैदानावरती. आणि गेल्या महिन्यामध्ये आमचे सुभाष ठाकूर सांगतायत की चांगल्या प्रकारची खेळी 100 धावा त्यांनी वैयक्तिक कोट्यातील जमावून ठेवलं होतं याच मैदानावरती. परंतु आता माझं पूर्णपणे बांधून ठेवलं आहे या फलंदाजाला, ज्याने 100 धावा या मैदानावरती पार केल्यात, त्याला मात्र एकही चेंडू बॅटला लागू देत नाही आहे हा गोलंदाज. सुलक्षण भोईर हा गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, परंतु इथे पाहणं गरजेचं आहे. आत्ताचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे चोरट्या स्वरूपामध्ये जिला म्हटलं जातं आहे तीच चोरट्या स्वरूपामधली एक धाव, ही एक धाव घेण्याचा प्रयत्न केला इथे मात्र या मनोज भगतनं. कारण आता मात्र मनोज भगतला समजलं आहे की 3 चेंडू डॉट गेल्यानंतर आता मात्र कुठेतरी आपल्याला चांगल्या प्रकारे दुसऱ्या स्ट्राईकला चान्स देणं गरजेचं आहे. आणि पुन्हा येतात स्ट्रायकर इनला प्रदीप उळवेकर. सुलक्षण चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळी ड्राईव्ह केला फलंदाजाने विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव सहज गत्या दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पाहिली तर 2 धावा अगदी सहज गत्या पूर्ण. आणि प्रदीपच्या खात्यामध्ये 2 पाहिलं तर संघाच्या खात्यामध्ये 2, एकूण धावसंख्या पाहिली तर 3 धावा धावफलकावरती. कमबॅक करावं लागेल, मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. इथे पाहिलं तर पालेश्वरी संघाला पहिला सामना जरी आपण हारला तरी आता आपला सुवर्ण गोल्डन चान्स आहे. या सामन्यामध्ये आपण कशा प्रकारे वर्चस्व गाजू, किती प्रकार धावांचा आपण इतिश्री करूया पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे पाहिलं तर गोलंदाज पाहिलं सुलक्षण भोईर हा चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. 1 षटक मला वाटतं 1 षटक संपलंय. 1 षटकानंतर आपण संघाची धावसंख्या पाहिली तर ओनली 3 धावा. नवीन गोलंदाज बारक्या कांबळे, नक्कीच एक नावाजलेला गोलंदाज. कित्येक वर्षे कित्येक मैदानं त्यानं गाजवून ठेवला आहे. तोच बारक्या कांबळे पुण्याचा सज्ज गोलंदाजी मार्ग. परंतु चेंडू आत्ताचा चेंडू गलिक क्षेत्रात ट्रॅव्हल्स केला आहे. चेंडू गेला आहे सीमा पार चौकार. या 4 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला एकूण 7 या धावसंख्येवरती. कमबॅक करावा लागेल. कुठेतरी चांगल्या प्रकारची मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे पालेश्वरी संघाला. कारण दोन्ही संघ पाहिले तर पहिला 1-1 सामना त्यांनी गमावला आहे. परंतु इथे कोण जिंकतोय कोण हरतोय पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज यावेळी बारक्या कांबळे. नक्कीच कित्येक वर्षाचा अनुभव, कित्येक वर्षे त्यांनी गाजवलेले आहेत. संपूर्ण पनवेल तालुका, ठाणा जिल्हा, रायगड जिल्हा, सर्व जिल्ह्यामध्ये त्यांनी फेमस कामगिरी. या सत्ताचा चेंडूसवर एक चेंडू होता ऑफ स्टंपच्या थोडंसं लाईनला टच होऊन जाणारा चेंडू. कदाचित सुंदर चेंडू म्हणावा लागेल. आणि सुंदर चेंडू म्हटलं तर सुंदर गोलंदाजी करतोय हा बारक्या कांबळे. पुन्हा एकदा फलंदाज यावेळी प्रहारच्या अपेक्षा हलक्या हाताने चेंडू कडवला आहे. 1 धाव सहजगत्या पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे बारक्या कांबळेला नक्कीच कुठेतरी चांगल्या प्रकारचे गोलंदाजीचं साजेसं असं सामोरं जातोय. कारण आपल्या गोलंदाजीवर पूर्णपणे निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला आहे या बारक्या कांबळे या गोलंदाजानं. Disconnected. पुन्हा एकदा सज्ज यावेळी बारक्या कांबळे आपल्या गोलंदाजी मार्कवर. कुठप्प्याचा चेंडू होता, प्रहार केला चेंडू होता. चेंडू थांबला नाहीये. चेंडूने पूर्णपणे दिशा गाठली. चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार. हा षटकार म्हणावा का दसकार म्हणावा असं म्हणतं की खूपच लांब गेलाय चेंडू. आणि अशा प्रकारे 6 धावा. परंतु क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर ओनली फक्त 6 धावाच मिळतील. 6 धावेच्या व्यतिरिक्त संघ पोहोचलाय
14 धावसंख्येवरती प्रहार करावा लागेल, हाणामारी करणं गरजेचं आहे. प्रदीपनं ओळखलं पहिल्या सामन्यामध्ये बॅकफूटला गेल्यानंतर, आता मात्र आपल्याला मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. यावेळी पुन्हा डावे करण्याचा प्रयत्न, हलक्यात चेंडू करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चेंडू थांबला नाहीये, चेंडू गेलाय सीमा पार. पुन्हा एकदा चौकार. या 4 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचलाय एकूण 18 धावसंख्येवर. 18 धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. प्रदीपनं नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू इनसाइड एज दिली, चेंडूचं क्षेत्ररक्षण सुंदर झालं नाहीये, अशा प्रकारे चेंडू गेला 4 धावेंसाठी. आणि 4 धावेनं सांघिक धावसंख्या पाहिली तर 18 धावसंख्या धावपलकावरती कमबॅक करावं लागेल. बारक्या कांबळेला कुठेतरी विचार करण्याची परिस्थिती निर्माण झाली, कारण एक चौकारी षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र फलंदाज दोन्हीही चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. परंतु इथे पुन्हा एकदा काय घडलंय, पुन्हा एकदा चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार. आणि या 6 धावा, पुन्हा एकदा 6 धावेनं संघ पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. फलंदाज पाहू शकता आपण, सुंदरच फलंदाजी करतोय. तोच फलंदाज मनोज भगत हा फलंदाज षटकार मारलाय. त्याच्यानंतर प्रदीप उलवेकरने षटकार मारलाय. अशा प्रकारे सुंदर धावसंख्या करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज आपले मनसुबे, आपले इरादे इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला अजूनही जिवंत राहायचं असेल तर आताच कंबर कसावी लागेल, आणि नक्कीच तो प्रयत्न हा दोन्ही फलंदाज इथे करतायत. इथे गोलंदाज यावेळी येत आहेत. 2 षटकं संपले आहेत. पहिलं षटक आता आलं होतं ते म्हणजेच सुलक्षण भोईरनं 3 धावा खर्च केल्या होत्या, फक्त सुंदर गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर बारक्या कांबळे थोडा मागं ठरला आहे, 21 धावा खर्च केल्या आहेत. आणि येतात नवीन गोलंदाज दादा भोईर. यावेळचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातो दादा भोईर यांचा, आणि पंचांचा इशारा आला इथं वाईटचा. सोयरी चेंडू जातोय. एक आव्हांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय आणि संघ पोहोचला एकूण 25 या धावसंख्येवरती. कमबॅक करावा लागेल, मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. परंतु इथे दादा भोईरसुद्धा एक अनुभवी, कित्येक वर्षाचा अनुभव आहे, आणि आजपर्यंत आज चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर गोलंदाज. पहिला चेंडू जरी वाईट गेला तर दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार नक्कीच चेंडूवर पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे मी म्हणेन दादा भोईर या गोलंदाजानं. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण या मैदानावरती पाहायला मिळतो. चांगलं फिल्डिंग रचना, बॅटिंग लाईनसुद्धा चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गसुद्धा आज पाहिलं तर सॅटर्डे संडे आज म्हणजे 2 दिवसची स्पर्धा आहे. त्याच्यानं पाहिला शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असतो सर्वांसाठी, आणि आज प्रेक्षक वर्गसुद्धा चांगल्या प्रकारचं हे सामन्यांचं प्रेक्षेपण पाहत आहेत. त्याचबरोबर माऊली इव्हेंटच्या मदतीनं सुद्धा लाईव्ह स्पर्धा आपण माऊली प्रसाद यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्पर्धासुद्धा पाहतो. त्या लाईव्ह प्रेक्षकांचंसुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर पाहिलं तर आमचे विजयजी मात्र देवीचा पारासुद्धा आपण सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. सकाळपासून आज आपण इथे सर्व खेळाडूंना आपले विचार सांगतायत. चांगल्या प्रकारची आताचा चेंडू सुरक्षित चेंडू होता, परंतु इथे सुंदर गोलंदाजी, लाईन लेंथ चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय दादा भोईर यांच्या माध्यमातून. पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु प्रदीप उलवेकरला पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रदीप उलवेकरनं मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची हाणामारी केली होती, परंतु पुन्हा एकदा सज्ज असेल की दादा भोईर कमबॅक करावं लागेल. इथे प्रदीप उलवेकरला हाणामारी करणं गरजेचं आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने चेंडू करवला, पाईन लेग चेतन मोडून काढलाय चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेकडे, परंतु इथे काय घडलंय, चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. या 4 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला एकूण 30 या धावसंख्येवरती. नक्कीच तिसरं षटक प्रगतीपथावर असतानाच चांगल्या प्रकारची धावसंख्या येणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये जरी पालेश्वरी संघ हारला असला तरी आता मात्र कुठेतरी चांगल्या प्रकारचे कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. 48 धावांचं टार्गेट ठेवलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. इथे मोठंसं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे, परंतु दादा भोईर आपली दादागिरी स्पष्ट करतो. प्रदीप उलवेकर, चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार. या 6 धावा, आणि 6 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 36
या धावसंख्येवरती. नक्कीच चांगल्या फटक्यांची आवश्यकता. आणि आमचे सुभाष ठाकूर सुद्धा पहा, जिथे पालेश्वरचे सामने असतात किंवा असोसिएशनचे कुठेही सामने असोत ते आमचे सुभाष ठाकूर प्रत्येक वेळी तिथे उपस्थित असतात. तसे प्रीतम पाटील सुद्धा आज दिसत नाही आहेत, परंतु येतील थोड्या वेळामध्ये. परंतु आत्ताचा चेंडू हवेमध्ये जास्त उंची जास्त काढतोय, चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार यस, षटकार. आणि या 6 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचलाय एकूण 42 धावा धावफलकावरती. सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो प्रदीप उळवेकर. एक घणाघाती प्रहार आग ओकतोय, नक्की चांगल्या प्रकारची फटक्यांची आतषबाजी करतोय. इथे पाहिलं तर 2 खेळाडू खेळतात, परंतु दादा भोईला इथे मात्र पूर्णपणे 18 धावांचं त्यांनी इथे 18 धावा दिल्या आहेत आपल्या वैयक्तिक गोलंदाजीतून. 8 बॉल 34 खेळतोय प्रदीप उळवेकर. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. प्रदीप उळवेकरची स्वतःचा ग्राउंड आहे, घरचा ग्राउंड आहे. आणि याच ग्राउंडवरती आपल्या ग्राउंडचा फायदा कसा करायचा हे प्रदीप उळवेकरनं पूर्णपणे ओळखलं आहे. आणि आता मात्र त्यांनी नक्कीच 8 चेंडू फेस केले आहेत. आणि 8 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 34 धावा धावफलकावरती वैयक्तिक प्रदीप उळवेकरच्या. त्याच्यानंतर पाहिलं तर मनोज भगत पाहिलं तर 6 धावावर खेळतोय. चांगल्या प्रकारची साथ देतोय मनोज भगत सुद्धा. आणि संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर 43 धावा धावफलकावरती 42. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये किती धावांचं समीकरण सेट करतो पाहणं गरजेचं आहे. पण इथे हा गोलंदाज बॉलरचं नाव काय? यस, विजय मोकल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. या साकूड रप्प्याचा चेंडू होता, उंची जास्त काढतो. जेलची अपेक्षा असेल कदाचित, परंतु जेलमध्ये डाऊन द ग्राउंड भूमीला दान करतोय. परंतु रनआउटचं सुद्धा अपील करतो पंचांकडे, परंतु सेफ आहे. आणि अशा प्रकारे पाहिलं तर 1 धाव आणि 1 धावीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 43 या धावसंख्येवरती. याच अजूनही 4थं षटक आहे. गोलंदाज विजय मोकल आपल्या गोलंदाजी मार्कर प्रदीप उळवेकर कशा प्रकारे प्रहार करतो पाहणं गरजेचं आहे. यास सुरेख चेंडू ट्रॅव्हल केला, कार्पेट ड्राईव्ह गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावा. या 4 धावीनं पाहिलं तर संघ पोहोचला एकूण 47 या धावसंख्येवरती. वैयक्तिक पाहिलं तर 38 धाव संख्येवर खेळतोय प्रदीप उळवेकर. सुंदर कमबॅक करतोय. मोठ्या पटक्यांची आवश्यकता होती, ती मोठ्या पटक्याची उणीव भरून काढतोय हे प्रदीप उळवेकर. पुन्हा एकदा सज्ज. हो, पुढच्या चेंडूला ट्रॅव्हल्स केलं चेंडूवर. इथे काय घडतं पाहणं गरजेचं आहे. चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावा आणि एक नो बॉल सुद्धा पंचांकडून येतोय. 1+4 म्हणजे एकूण 5 धावा. अशा प्रकारे पंजा मिळाला आहे प्रदीप उळवेकरला. एकूण धावसंख्या पाहिली तर संघ पोहोचलाय 52 या धावसंख्येवरती. यस, प्रदीप उळवेकर वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळतायत. सुंदर कमबॅक करतोय. मोठ्या पटक्यांची आवश्यकता ज्या खेळाडूकडून होती तोच आता मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय. पुन्हा एकदा छक्का नाही तर धसका गेलाय. आणि आज 7 धावा म्हणावं लागतील. 7 धावेनं संघ पोहोच. नक्कीच प्रदीप उळवेकर 48 धावावरती खेळतात. वैयक्तिक पाहिलं तर सुंदर प्रहार. अजूनही अर्धशतकी खेळ खेळण्यासाठी 2 धावापासून वंचित आहे. परंतु इथे नक्कीच या ग्राउंडवर आमचे सुभाष ठाकूर सांगतात बघा, जरी ग्राउंड पालेबुद्रुकचा असला तरी पण सुभाष ठाकूरनं पूर्णपणे ओळखतोय. तो सुभाष ठाकूर सांगतोय की या ग्राउंडवरती सर्वात लांब षटकार कुणाचा असेल तर एक पारगावचा सोन्या आणि त्याच्यानंतर प्रदीप पालेबुद्रुकचा प्रदीप उळवेकर. या 2 खेळाडूंनी सर्वात लांब षटकार ह्या ग्राउंडवरती दाखल केलेत. पुण्याचा सज्ज गोलंदाज यावेळी विजय मोकल विचारात पडला असेल, पेचात पडला असेल. पहिल्या चेंडूवर 1 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, षटकार, चौकार अशा प्रकारे सुंदर अशी
फलंदाजी पाहायला मिळाली. वैयक्तिक 48 धावावरती खेळतो प्रदीप उळवेकर. प्रहार केलाय प्रदीपनं. आतापर्यंत चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्यात यशस्वी झालाय. या सुंदर चेंडू होता, ट्रॅव्हल्स करण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र पाहणं गरजेचं आहे, परंतु इथे अगदी स्पष्टपणे 2 धावा पूर्ण करणे आणि अर्धशतकी खेळ पूर्ण करतोय प्रदीप उळवेकर. सर्वांना बॅट वर करायचे आपण अर्धशतकी 50 धावा धावफलकावरती वैयक्तिक पाहिल्या तर प्रदीप उळवेकर सुभाष ठाकूर यांच्याकडून आपण 50 धावा केल्याबद्दल 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून स्पर्धेकडून सुद्धा कॅप आणि ग्लोव्ज हे सुद्धा आपल्याला बक्षीस मिळणार आहेत. अर्धशतकी खेळ खेळणाऱ्या त्या पूर्ण केल्यात प्रदीप उळवेकरनं आणि सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. संघ पोहोचला. एकूण धावसंख्या पाहिली तर 60 धावा पूर्ण झाल्या. मी म्हणेन पालेश्वरी संघाच्या आपण स्पर्धा पाहतो. इथे पाहिलं तर पालेश्वरी क्रिकेट संघ पाळे बुद्रुक यांच्या विपक्ष आपण पाहतो जय हनुमान कामोठे या संघामध्ये. नक्कीच 60 धावा धावफलकावरती. त्याच्यातलं पाहिलं तर एकट्या प्रदीप उळवेकरच्या 50 धावा. त्याच्यानंतर पाहिलं तर इतर 10 धावा म्हणजे एकूण 60 धावा धावफलकावरती. अजूनही पाहिलं तर शेवटचा एक षटक बाकी आहे. एक षटकामध्ये किती धावांचं समीकरण सेट करतो पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे प्रदीप उळवेकरला जशी संधी भेटेल सुभाष ठाकूर, जर प्रदीप उळवेकरला संधी मिळाली तर चांगल्या प्रकारची धावांची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. परंतु इथे प्रदीप उळवेकरला चान्स घेणं गरजेचं आहे. परंतु इथे गोलंदाज पाहू शकता आपण. नवीन गोलंदाज यावेळी नाव काय गोलंदाजाचं? मंगेश. मला वाटतं 12वे प्लेयर्स प्रत्येक संघाने आपण पाठवा प्लीज. लाईव्ह स्पर्धा आहे आपण पाहतो. आताचा चेंडू सुरेख चेंडू होता. इथे कदाचित लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. पंचांचा इशारा आलाय वाईटचा. वाईटच्या मध्ये पाहिलं तर संघ पोहोचलाय 61 या धावसंख्येवरती. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये किती धावांचं समीकरण इथे ठेवणं पाहणं गरजेचं आहे. पुण्याचा गोलंदाज यावेळी मंगेश. यास प्रहार होतोय चेंडूवर. चेंडू थांबला नाहीये. चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार आणि या 6 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 67 या धावसंख्येवरती. सुंदर धावसंख्या. पहिल्या सामन्यामध्ये पाहिल्या सुभाष ठाकूर तर पालेश्वरी संघानं फक्त 48 धावांची खेळी केली होती. पण इथे मात्र चांगल्या प्रकारचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न करतो. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावांचं समीकरण येत आहे हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज यावेळी विजयी. प्रहार करण्याची आवश्यकता. ड्राईव्ह केला हलक्या हाताने. चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान इथे मात्र 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे 69 या धावसंख्येवरती. नक्कीच कमबॅक तिथे प्रदीप उळवेकरची बहारदार खेळी पाहिलं तर अजूनही दोन्ही खेळाडू चांगल्या प्रकारचं इथे फलंदाजी करतोय. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही अजूनपर्यंत. चांगल्या प्रकारची विकेट न गमावता एवढ्या धावांचा उच्चांक गाठणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे पुन्हा एकदा एका धावेनं पाहिलं तर संघ पोहोचलाय एकूण 70 धावा धावफलकावरती. अजूनही पाहिलं तर पूर्वार्धातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आणि 3 चेंडूमध्ये किती धावांचं समीकरण सेट करतो पाहणं गरजेचं. परंतु प्रदीप उळवेकर स्ट्रायकर इनला येत आहे. प्रदीप उळवेकरने याचा कितपत फायदा घेतो. वैयक्तिक 50 अबाव धावा त्यांच्या नक्कीच पाहायला मिळत आहेत. यास प्रहार केलाय चेंडूवर. चेंडू थांबला नाही. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. प्रदीप उळवेकर असं वाटतं की आग ओकतो इथे मात्र. आणि नक्कीच हा षटकार. या 6 धावेनं प्रदीप वैयक्तिक पोहोचलाय वैयक्तिक 56 धावावर. आणि संघ पोहोचला एकूण 76 या धावसंख्येवर. सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर धावसंख्या, सुंदर फलंदाजी पाहायला मिळतो. प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळी पाहायला मिळते या मैदानावरती. पुण्याचा सज्ज गोलंदाज यावेळी हवी होतोय मंगेशला पाहणं गरजेचं आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत.
पुन्हा एकदा प्रहार केलाय चेंडूवर, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क. षटकार षटकार षटकार. आणि या 6 धावा प्रदीप उलवेकर पोहोचतोय वैयक्तिक 62 धावावर, तर संघ पोहोचतोय 82 या धावसंख्येवरती, 82 विदाउट विकेट. पुन्हा एकदा सज्ज, यावेळी प्रहार करण्याची शक्यता आणि यावेळी नक्की शेवटच्या चेंडूवर मात्र आपले नक्कीच इरादे स्पष्ट करतोय प्रदीप उलवेकर. पाहिलं तर आमचे सुभाष ठाकूर यांनी खूप त्यांना आनंद झाला आणि प्रदीप उलवेकरनं वैयक्तिक पाहिलं तर